लक्षात येते. जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम 375 वैकुंठ गौरी वर्ष असं म्हणलं जातं. काही वर्षापूर्वी असं वर्ष असतं तर सांगण्यासारखं होतं. आजच्या काळामध्ये वैकुंठ गमन वगैरे म्हणणं मला काही पचत नाही. असं म्हणजे एका विशिष्ट वर्गाला आपली कृत्य लपवण्यासाठी थोपलेल्या गोष्टीला खरं मानण्यासारखं होईल. गेल्या 3-4 दशकामध्ये महाराष्ट्रात बरीच वैचारिक घुसखोरी संत तुकाराम महाराजांना जागतिक पातळीवर मान्यता मिळाली. पूर्वी त्यांना मर्यादित रत्नाकारांच्या स्वरूपामध्ये आपल्या पुढं आणलं जात होतं. पण नव्या पिढीच्या अभ्यासकांनी तुकाराम महाराजांच्या संदर्भात नवीन मांडणी केली. त्यामध्ये डॉक्टर आह साळुंखे यांचा उल्लेख मी मुद्दाम करेन. साळुंखेंनी तुकाराम महाराजांना विद्रोही तुकाराम असं म्हणलं. त्यांच्या काळात सामाजिक वास्तव काय होतं, त्या वास्तवाला तुकोबा कसे भिडले, प्रस्तावित व्यवस्थेने त्यांना कसे छळले आणि त्यांच्याशी कसा संघर्ष केला, हे सगळं नव्यानं मांडण्यात आलेलं आहे. प्रस्तावित व्यवस्थेविरुद्ध लढणारे विद्रोही म्हणजे तुकारामच्या भोवती विणलेल्या चमत्कारी कथा करून तुकोबाचं एक तेजस्वी स्वरूप आपल्या सगळ्यांच्या समोर आलं. वारकरी संस्थानाची संतांच्या मांडीवर तेजस्वी संत म्हणून त्यांची ओळख आपल्याला करून देण्यात आली. ती तेवढ्यापुरती मर्यादित राहिली नाही. जागतिक साहित्यात तुकारामांचं स्थान महत्त्वाचं असलं हे अनेक साहित्यिकांनी आणि अभ्यासकांनी मानले गेलेले आहेत. तुकाराम महाराज काही फार गरीब कुटुंबात होते असं मला वाटतं. त्यांच्या कुटुंबामध्ये सावकारी होती. त्यांच्या घरी अनेक कागदपत्र कर्जखर्च होती. महामनासाच्या डोंगरावर चिंतन करताना तुकारामांना साक्षात्कार झाला असं म्हटलं जातं. त्या साक्षात्कारानंतर त्यांनी डोंगरावर खाली येऊन आपले बंधू कान्हाबा यांच्याशी चर्चा केली आणि चर्चा करून आपल्या स्त्रीला येणारी कर्जखर्च घेतली आणि ती इंद्रायणीत उडवली. कर्जखर्च उडवून त्यांनी लोकांना कर्जमुक्त केले. आपल्याकडून कुणाची फसवणूक नावजणूक होता कामा नये. तरच आपल्याला समाजाला काही सांगण्याचा अधिकार असतो अशी त्याची धारणा असावी. गरिबाकडून व्याज वसूल करणं हे शोषण आहे. म्हणून त्यांनी लोकांना दिलेल्या कर्जाची कागदपत्र उडवली. असंख्य लोकांना कर्जातून मुक्त केलं.
याअर्थी शेतकऱ्याच्या कर्जमुक्तीचे प्रणेते संत तुकाराम म्हणता येईल. त्यांचा हा विद्रोही विचार पुढे घेऊन जाण्याची गरज आहे. वरीहून देव कासोची रंगोशी नासाळाच्या माती हानुकाची हा तुकाराम महाराजांचा वाना घेऊन पुढे जाण्याचा हा काळ आहे. रंजना गांधर्यांना आपल्याचे करणा हा तुकाराम महाराजांचा नासाळाच्या माती काशी हाणण्याचा संदेश आजच्या काळात सुद्धा दुर्लक्षित करता येणार नाही. तुकाराम महाराजांनी कर्मकांड, ढोंगीपणा, जातीभेद, सत्तेचा अहंकार याच्यावर कसा प्रहार केले हे विसरता कामा नाही.